नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 5 जून 2024 वार आहे बुधवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण वृत्तपत्र विश्लेषण, ज्यामध्ये आपण लोकसत्ता न्यूजपेपर, द इंडियन एक्सप्रेस, द हिंदू हे जे न्यूजपेपर आहेत, या न्यूजपेपरमध्ये ज्या काही न्यूज स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत त्यांना या ठिकाणी आपण डिस्कस करत असतो। जी काही आजची डिस्कशन आहे त्यामध्ये आपण लोकसभा निवडणूक, व्हरायबल रेट रेपो, इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आणि गोलोप गॅपर गिबन सँक्च्युरी या संदर्भात ज्या काही न्यूज आहेत त्यांना या ठिकाणी आपण MCQ क्वेश्चनच्या माध्यमातून डिस्कस करणार आहोत। चला तर जी काही आजची आपली डिस्कशन आहे तिला या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। मित्रांनो, या ठिकाणी आजची जी काही आपली पहिली न्यूज आहे ती आहे लोकसभा, म्हणजे जे काही लोकसभेच्या निवडणुका सध्या आपल्या देशामध्ये चालू आहेत आणि त्याचे निकाल अलीकडे जारी झाले आहेत त्या संदर्भात न्यूज आहे। सर्वप्रथम न्यूज पाहूया। अब की बार आघाडी सरकार, अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 1 वर तुम्हाला दिसून जाईल। काल म्हणजे दिनांक 4 जून रोजी आपल्या देशामध्ये जे काही लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्या लोकसभेच्या निवडणुका संदर्भात जो काही रिझल्ट्स आहे ते रिझल्ट त्या ठिकाणी जाहीर करण्यात आले, ज्यामध्ये भाजपा आणि त्याचे जे काही मित्रपक्ष आहेत त्यांना या ठिकाणी स्पष्ट बहुमत भेटलं आहे आणि त्याचबरोबर जी इंडिया आघाडी आणि काँग्रेस आहे या ठिकाणी त्यांना एक चांगल्या प्रकारचा जनादेश या ठिकाणी देण्यात आलेला आहे। नेमक्या कोणाला किती जागा वगैरे मिळाल्या याविषयी तुम्हाला अर्थात माहिती असेलच। सरळ या ठिकाणी आपल्यासाठी जे काही लोकसभा आहे त्या संदर्भात ज्या काही निवडणूक आहेत त्या संदर्भात जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत। सरळ ते प्रश्न या ठिकाणी आपण पाहणार आहोत। प्रश्न क्रमांक 1, लोकसभेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुका कोणत्या वर्षी घेण्यात आल्या, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला माहिती असलं पाहिजे 1947 साली आपला देश स्वतंत्र झाला आणि 1950 साली या ठिकाणी आपण संविधान स्वीकारलं। त्यानुसार 1951 साली या ठिकाणी आपल्या देशामध्ये सर्वप्रथम लोकसभेच्या ज्या काही सार्वत्रिक निवडणुका आहेत त्या सार्वत्रिक निवडणुका भरवण्यात आल्या होत्या। म्हणजे जो काही प्रश्न क्रमांक 1 आहे त्याचं योग्य उत्तर या ठिकाणी मित्रांनो पर्याय सी राहील, अर्थातच 1951। पाहूया प्रश्न क्रमांक 2, पहिल्या लोकसभेमध्ये किती जागा होत्या, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। 2024 साली जी काही लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्या ठिकाणी आपण एकूण 543 जागासाठी मतदान झालं किंवा वोटिंग झाली। मग या ठिकाणी प्रश्नामध्ये असं विचारण्यात आलं आहे, जी काही भारताची पहिली लोकसभा निवडणूक 1951 साली झाली, या निवडणुकीमध्ये एकूण किती सीटसाठी किती जागेसाठी या ठिकाणी मतदान झालं। तर मित्रांनो, तुम्हाला प्रश्नाचं योग्य उत्तर माहिती असलं पाहिजे आणि उत्तर आहे पर्याय बी, 489 जागासाठी या ठिकाणी पहिल्या लोकसभेमध्ये आपल्याकडे निवडणूक झाली होती किंवा मतदान झालं होतं। चलूया आजच्या आपल्या पुढच्या स्लाइडकडे, ज्या ठिकाणी इन डिटेलमध्ये लोकसभा आणि त्या संदर्भात काही महत्त्वाचे फॅक्ट्स आहेत जे की स्पर्धा परीक्षा दृष्टिकोन आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत त्यांची या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत। अर्थात जो पहिला फॅक्ट आहे जो आपण प्रश्नामध्ये पाहिला आहे, भारतातील पहिली लोकसभा निवडणूक कोणत्या साली झाली, अशा प्रकारचा आपला पहिला फॅक्ट आहे आणि तो त्याचं योग्य उत्तर राहील 1951-52 साली भारतातील आपल्या पहिल्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या। या निवडणुकानुसार आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांची या ठिकाणी निवड करण्यात आली होती आणि इंडियन नॅशनल काँग्रेस या पक्षाने स्वातंत्र्यापासून आतापर्यंत लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा जिंकलेल्या आहेत, हेही तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। याचबरोबर 1975-77 या साली ज्या काही लोकसभेच्या निवडणुका आहेत या निवडणुकांना स्थगिती देण्यात आली होती आणि याच्या मागचं मुख्य कारण म्हणजे इंदिरा गांधी यांनी जाहीर केलेली इमर्जन्सी किंवा आपत्कालीन परिस्थिती होय। पहिल्या महिला लोकसभा अध्यक्ष कोण, असा जर तुम्हाला प्रश्न आला त्याचे योग्य उत्तर राहील मीरा कुमार या आपल्या देशाच्या पहिल्या लोकसभा अध्यक्ष म्हणून यांची निवड करण्यात आली होती। आणि सर्वाधिक मतदानाची जी काही नोंद आहे ती नोंद मित्रांनो 2019 साली जे काही मतदान झालं त्या मतदानामध्ये करण्यात आली होती, हे तुम्हाला या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायचं आहे। भारतामध्ये ज्या काही निवडणुका होतात त्या निवडणुकामध्ये महत्त्वपूर्ण जे काही संदर्भ आहेत, निर्णय आहेत किंवा त्या निवडणुका कशा प्रकारे घेतल्या जाव्यात या संदर्भात एक कायदा आहे, त्या कायद्याविषयी तुम्हाला माहिती असलं पाहिजे। पीपल्स रिप्रेझेंटेटिव्ह ॲक्ट 1951 हा तो कायदा आहे, म्हणजेच लोकप्रतिनिधी कायदा 1951 नुसार या ठिकाणी महत्त्वपूर्ण अशा निवडणुका आपल्या देशामध्ये घेतल्या जातात। आपल्या देशामध्ये काँग्रेस व्यतिरिक्त
बनलेले पहिले पंतप्रधान कोण किंवा बिगर काँग्रेसी पहिले पंतप्रधान कोण असा जर आपल्याला प्रश्न आला तर त्याचं योग्य उत्तर राहील मोरारजी देसाई हे आपल्या देशाचे पहिले बिगर काँग्रेसी पंतप्रधान होते। लोकसभेचे जे काही निवडणूक होतात त्या प्रत्येक 5 वर्षांनी होतात, म्हणजे जे काही लोकसभेचे सदस्य असतात ज्यांना आपण खासदार म्हणतो त्यांचा जो काही एकूण कार्यकाळ असतो तो एकूण 5 वर्षाचा असतो, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। तर मित्रांनो, ज्या काही लोकसभेच्या निवडणूक आहे सध्या आपण EVM या मशीनवर घेत आहोत। आता EVM इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन जिला म्हणतो त्याची सर्वप्रथम सुरुवात 1998 साली लोकसभा निवडणुकीमध्ये झाली, हे तुम्हाला या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायचे आहे। आणि विशेष बाब म्हणजे सध्या आपल्या देशामध्ये 2008 मध्ये या ठिकाणी आपण काय केलं तर जे काही 489 लोकसभेच्या सीट होत्या त्यामध्ये वाढ करून ती आपण 543 केली आहे 2008 मध्ये, आणि त्यानुसार सध्या आपल्याकडे निवडणुका होत आहेत। जी काही आपल्याकडे लोकसभा आहे त्या लोकसभेच्या सर्वाधिक सीट किंवा जास्तीत जास्त कमाल सीट किती आहेत असा जर तुम्हाला प्रश्न आला तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे 550 + 2 अशा प्रकारे 552 ह्या जास्तीत जास्त लोकसभेमध्ये सीट असू शकतात। 550 हे लोकप्रतिनिधी असतात आणि जे काही 2 असतात ते राष्ट्रपती नियुक्त सदस्य असतात, हेही तुम्हाला या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायचं आहे। आणि आपल्या देशातील सर्वात पंतप्रधान म्हणून कोणत्या व्यक्तीचं नाव घेतलं जातं तर राजीव गांधी हे 1984 साली आपल्या देशाचे सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून या ठिकाणी निवडण्यात आले होते। हे असे काही महत्त्वाचे फॅक्ट्स आहेत जे की तुम्हाला स्पर्धा परीक्षे दृष्टिकोनातून माहिती असणं आवश्यक आहे। चलूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे, जे की या ठिकाणी खास करून आपण MPSC आणि UPSC जे आहे यांना फोकस करून फ्रेम केलेले आहेत। तर या ठिकाणी जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न पाहूया। आपला पहिला प्रश्न इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट म्हणजे जे काही आपलं भारतीय हवामान खातं आहे त्या हवामान खात्या संदर्भात आहे। सरळ प्रश्न पाहूया। कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट। तर मित्रांनो, या ठिकाणी जे स्टेटमेंट आहे त्यामध्ये स्टेटमेंट क्रमांक 1, इट इज अन एजन्सी ऑफ मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज ऑफ इंडिया। स्टेटमेंट 2, it is a principal agency responsible for weather forecasting and seismology in India. Statement 3, it is headquartered in Mumbai. Statement 4, it is one of the 6 regional specialized meteorological center of the World Meteorological Organization. तर मित्रांनो, या ठिकाणी जे काही आपल्याला 4 स्टेटमेंट देण्यात आले आहेत यापैकी किती स्टेटमेंट बरोबर आहेत असं या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे। तर जे काही स्टेटमेंट आहेत त्यांची या ठिकाणी चर्चा करूया। मित्रांनो, या ठिकाणी जे काही स्टेटमेंट क्रमांक 1 आहे ते मित्रांनो या ठिकाणी चुकीचं आहे। जे काही इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट आहे इट इज अ एजन्सी ऑफ मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्स, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। म्हणजे स्टेटमेंट क्रमांक 1 चुकीचं आहे। स्टेटमेंट क्रमांक 2 मित्रांनो या ठिकाणी अगदी बरोबर आहे। आपल्या देशामधील एक महत्त्वपूर्ण संस्था जी की आपल्या देशामध्ये जे काही हवामान आहे हवामानासंबंधात जे काही अंदाज आहेत याची माहिती देते आणि जे काही सिस्मोलॉजी आहे या संदर्भातही आपल्याला महत्त्वपूर्ण अंदाज आणि जे काही प्रेडिक्शन असतात ते या संस्थेकडून म्हणजेच इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटकडून ते आपल्याला या ठिकाणी पब्लिश केले जातात, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। स्टेटमेंट 2 अगदी बरोबर आहे। स्टेटमेंट क्रमांक 3 मित्रांनो या ठिकाणी चुकीचं स्टेटमेंट आहे, कारण इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटचं जे काही हेड ऑफिस आहे ते या ठिकाणी आपल्याला नवी दिल्ली या ठिकाणी दिसतं। या ठिकाणी मुंबईमध्ये जे काही प्रादेशिक कार्यालय आहे ते प्रादेशिक कार्यालय तुम्ही पाहू शकता। आपल्या देशातील जे काही महत्त्वपूर्ण शहरे आहेत त्या महत्त्वपूर्ण शहरामध्ये इंडियन मेट्रोलॉजी डिपार्टमेंटची प्रादेशिक कार्यालये आहेत आणि ज्यापैकी एक मुंबईमध्ये आहे, परंतु जे काही हेडक्वार्टर आहे मुख्यालय आहे ते या ठिकाणी नवी दिल्ली या ठिकाणी आहे, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। आणि शेवटचं स्टेटमेंट क्रमांक 4 या ठिकाणी अगदी बरोबर आहे। जागतिक स्तरावर ज्या काही 6 रिजनल स्पेशलाइज्ड मेट्रोलॉजिकल सेंटर आहेत ज्यापैकी आपलं एक आहे जे या ठिकाणी वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन कडून मानित आहे, त्यापैकी आपलं एक आहे। म्हणजे या ठिकाणी स्टेटमेंट क्रमांक 2 आणि स्टेटमेंट क्रमांक 4 बरोबर असल्या कारणाने वरीलपैकी जे काही आपले 4 स्टेटमेंट आहेत त्यापैकी आपले 2 स्टेटमेंट बरोबर असल्या कारणाने आपलं योग्य उत्तर राहील मित्रांनो पर्याय बी, ओनली 2 स्टेटमेंट आर करेक्ट। चलूया आजच्या आपल्या पुढच्या प्रश्नाकडे, जो की या ठिकाणी मित्रांनो व्हरायबल रेट रेपो या संदर्भात आहे। सरळ या ठिकाणी प्रश्न पाहूया। The Reserve Bank of India uses monetary policy tool to called variable rate repo. Which following statement about variable repo rate is most accurate? म्हणजे या ठिकाणी जे काही खाली 4 स्टेटमेंट आपल्याला व्हरायबल रेपो रेट संदर्भात देण्यात आले आहेत, हे 4ही स्टेटमेंट या ठिकाणी बरोबर आहेत, परंतु यापैकी सर्वात योग्य आणि सर्वात
उपयोगी किंवा करेक्ट स्टेटमेंट कोणतं आहे हे तुम्हाला या ठिकाणी ओळखा असं या प्रश्नामध्ये सांगण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो या ठिकाणी सर्वप्रथम तुम्हाला आरबीआयची मॉनिटरी पॉलिसी म्हणजे काय हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। आरबीआयची मॉनिटरी पॉलिसी म्हणजे आरबीआयचं जे काही पैशाचं धोरण आहे त्यालाच या ठिकाणी आपण आरबीआयची मॉनिटरी पॉलिसी असे म्हणतो। आणि आरबीआय आपल्या देशामध्ये किंवा जी काही आपली देशाची जी काही अर्थव्यवस्था आहे त्या अर्थव्यवस्थेमध्ये जो काही पैशाचा होणारा पुरवठा आहे तो पुरवठा नियंत्रित करण्याचं कार्य करतं आणि ज्या पॉलिसीची ज्या धोरणाच्या अंतर्गत हे आरबीआय कडून कार्य पार पाडलं जातं त्याला या ठिकाणी आपण आरबीआयची मॉनिटरी पॉलिसी असे म्हणतो। तर या ठिकाणी आरबीआयची मॉनिटरी पॉलिसी कशा प्रकारे कार्य करते हे एका एक्झाम्पलच्या माध्यमातून आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया। फॉर एक्झाम्पल आरबीआय कडून रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट या मॉनिटरी टूलचा या ठिकाणी उपयोग केला जातो। रेपो रेट म्हणजे असा रेट ज्या रेटने आरबीआय कमर्शियल बँका किंवा ज्या काही व्यापारी बँक आहे फॉर एक्झाम्पल एसबीआय, एचडीएफसी, एस बँक या ज्या बँक आहेत यांना व्याजाने पैसा देत असतं। मग या ठिकाणी हा जो रेट आहे हा रेट जर कमी केला तर या ठिकाणी कमर्शियल बँकांना व्याजाने पडणारा जो काही पैसा आहे तो या ठिकाणी त्यावर लावलेला व्याजदर हा कमी होईल। परिणामी जास्त प्रमाणात बँका आरबीआयकडून पैसा घेतील म्हणजेच या ठिकाणी पुढे याच बँका त्यांच्या ग्राहकांना कमी व्याजदरावर पुढे पैसा ट्रान्सफर करतील म्हणजेच लोक ही या ठिकाणी जास्त पैशाची या ठिकाणी मागणी करतील। अशा प्रकारे आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये जास्त पैसा येईल। यामुळे काय होईल तर अर्थव्यवस्थेमध्ये जास्त पैसा आल्यामुळे लोकांची जी काही पर्चेसिंग पॉवर आहे खरेदी क्षमता आहे त्यामध्ये वाढ होईल। अर्थातच या ठिकाणी वस्तूंची मागणी वाढताना आपल्याला दिसेल। यामुळे वस्तूंची मागणी वाढली की देशामध्ये किंमत वाढ होते हेही तुम्हाला माहिती असेल। मग या ठिकाणी जर ही वाढलेली किंमत वाढ आहे एका ठराविक कालावधीनंतर जर आरबीआयला कमी करायची असेल तर आरबीआय रेपो रेट या ठिकाणी वाढवते म्हणजे ज्या काही व्यापारी बँका आहेत त्यांना महाग पैसा भेटायला सुरुवात होते। मग पुढे याच बँका हा जो पैसा ग्राहकांना दिला जातो त्यावर व्याजदर वाढवतात। परिणामी लोक ही कमी पैसा व्याजाने घेतात म्हणजेच लोकांकडे जो काही पैसा आहे अर्थव्यवस्थेमध्ये येणारा जो काही पैसा आहे त्याचा पुरवठा कमी होईल, त्याची लिक्विडिटी कमी होईल। परिणामी लोकांकडे पैसा कमी असल्यामुळे वस्तूंची होणारी जी काही मागणी आहे ती मागणी कमी होईल आणि वस्तूला असलेली जी काही मागणी आहे तिच्यामध्ये जर घट झाली तर अर्थातच या ठिकाणी जी काही वाढलेली किंमत आहे तीही या ठिकाणी आटोक्यात येईल। अशा प्रकारे आरबीआय काय करते इन्फ्लेशनला कंट्रोल करण्यासाठी मॉनिटरी टूल्सचा या ठिकाणी वापर करत असते। मग याच प्रकारे या ठिकाणी व्हरायबल रेपो रेट नावाचा किंवा व्हरायबल रेट रेपो आहे त्याचाही या ठिकाणी आरबीआय उपयोग करत असते। या ठिकाणी दुसऱ्या एक्झाम्पलच्या माध्यमातून आपण व्हरायबल रेट रेपो हे काय आहे ते या ठिकाणी समजून घेऊया। एसबीआय ही एक व्यापारी बँक आहे। इट इज वन ऑफ कमर्शियल बँक ऑफ इंडिया। या ठिकाणी एसबीआयला काही लिक्विडिटीची म्हणजेच काही पैशाची गरज असते त्यांचे दैनंदिन व्यवहार करण्यासाठी। परंतु असं समजूया एसबीआय कडे जो काही सध्या पैसा आहे त्यांचे दैनंदिन खर्च भागवण्यासाठी तो सध्या त्यांना कमी पडत आहे। मग अशा ठिकाणी यांना मार्केटमधून म्हणजे जो काही बाजार आहे शेअर बाजार असेल किंवा जे काही इक्विटी मार्केट आहे त्या ठिकाणी त्यांना पैसे बोरो करावे लागतात, त्यांना त्या ठिकाणी पैसे उसनवारीवर घ्यावे लागतात। मग या ठिकाणी हे जे पैसे ते उसनवारीवर घेणार आहेत त्या पैशावर त्यांना काही ठराविक दराने व्याज द्यावे लागते आणि हा जो व्याजाचा दर आहे जर मार्केटमध्ये बाजाराच्या मागणी आणि पुरवठ्याकडून जर ठरवला जात असेल तर अशा परिस्थितीमध्ये जो काही रेट लावला जातो त्याला या ठिकाणी आपण व्हरायबल रेट रेपो असं म्हणतो। हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। म्हणजे जो काही प्रश्न क्रमांक 4 आहे त्याचं या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील मित्रांनो पर्याय सी बँक सबमिट बिड्स विथ देअर डिझायर्ड इंटरेस्ट रेट टू बॉरो फंड्स फ्रॉम आरबीआय and the RBI selects bid up to predetermined amount हे या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील। चलूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे जो की मित्रांनो या ठिकाणी फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट ज्याला की आपण एफडीआय म्हणतो त्या संदर्भात आहे। सरळ प्रश्न पाहूया। इन विच ऑफ द फॉलोइंग सेक्टर फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट प्रोहिबिटेड इन इंडिया अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। मित्रांनो या ठिकाणी जे काही गुंतवणूक आंतरराष्ट्रीय स्तरावर केली जाते किंवा एका देशातून दुसऱ्या देशामध्ये जी काही गुंतवणूक होते त्यामध्ये एफडीआयची जी काही गुंतवणूक आहे ती एक महत्त्वपूर्ण गुंतवणूक मानली जाते। या ठिकाणी अशा गुंतवणुकीचे प्रामुख्याने 2 प्रकार पडतात ज्यामध्ये एक आहे एफडीआय ज्याला की आपण फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणतो आणि त्यानंतर दुसरी एक आहे एफआयआय ज्याला की आपण फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंट असे म्हणतो। सर्वप्रथम या ठिकाणी चर्चा करूया एफडीआयची। एफडीआयच्या अंतर्गत होणारी जी काही गुंतवणूक आहे किंवा जी काही इन्व्हेस्टमेंट आहे ती मित्रांनो या ठिकाणी
उद्योग निर्माण क्षेत्रामध्ये होताना आपल्याला दिसते। फॉर एक्झाम्पल एक्स नावाचा एक लोह पोलाद उद्योग आहे आणि या लोह पोलाद उद्योगाची स्थापना या ठिकाणी एफडीआयच्या गुंतवणुकीमधून झालेली आहे। मग या ठिकाणी जे काही लोह आहे त्यावर प्रक्रिया केली जाईल आणि त्यापासून एक पक्के उपयोगी लोखंड बनवले जाईल। त्यासाठी या ठिकाणी आपणाला कामगारांची गरज असेल, म्हणजे या ठिकाणी रोजगाराची निर्मिती होईल। रोजगाराची निर्मिती झाली, त्या ठिकाणच्या स्थानिक लोकांचं जे काही उत्पन्न आहे त्या उत्पन्नामध्ये आणि एकूण राहणीमानामध्ये वाढ होईल। त्याचबरोबर लोह पोलादाशी संबंधित इतर जे उद्योग आहेत त्यांचाही विकास या ठिकाणी होताना दिसेल। म्हणजे एफडीआय अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी, देशाच्या विकासासाठी, रोजगार निर्मितीसाठी, लोकांच्या उत्पन्न वाढीसाठी एक चांगली गुणकारी गुंतवणूक समजली जाते। दुसरीकडे फॉरेन इन्स्टिट्यूशनल जी इन्व्हेस्टमेंट असते ती या ठिकाणी मित्रांनो शेअर मार्केटमध्ये होताना आपल्याला दिसते। जसे की आपल्याकडे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आहे, नॅशनल स्टॉक एक्सचेंज आहे। हे जे एक्सचेंज आहेत यांच्यामध्ये जी काही गुंतवणूक होते ती फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर जे काय आहेत त्यांच्या मार्फत होते। म्हणजे या ठिकाणी कसल्याही प्रकारच्या वस्तूची किंवा सेवांची या ठिकाणी निर्मिती केली जात नाही, म्हणजे या ठिकाणी रोजगार निर्मिती होत नाही। परंतु या ठिकाणी अशा प्रकारची जर गुंतवणूक आपल्या देशामध्ये आली तर देशाचा विकास चांगल्या प्रकारे होत आहे, अर्थव्यवस्थेची काय स्थिती आहे ती चांगली आहे, असा एक सिग्नल या ठिकाणी आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर देऊ शकतो। म्हणजेच या ठिकाणी एफडीआय आणि एफआय या दोन्ही गुंतवणूक आपल्यासाठी महत्त्वाचे असतात, परंतु सर्वाधिक महत्त्वाची आणि देशाच्या विकासासाठी किंवा देशाचा जर सर्वसमावेशक विकास आपला करायचा असेल तर एफडीआय गुंतवणूक ही आपल्यासाठी महत्त्वाची ठरते। आपल्या देशामध्ये विविध मार्गाने या ठिकाणी देशामध्ये एफडीआयच्या अंतर्गत गुंतवणूक केली जाते। मग कोणकोणत्या क्षेत्रामध्ये आपल्या देशामध्ये गुंतवणूक केली जाते एफडीआयच्या माध्यमातून आणि कोणत्या क्षेत्रामध्ये ती अलाउ नाहीये, प्रोहिबिटेड आहे, प्रतिबंधित आहे, हे तुम्हाला या ठिकाणी प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे। तर आपल्या देशामध्ये जे काही पर्याय सी आहे ते या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील। जे काही रिअल इस्टेट बिझनेस आहे या बिझनेसमध्ये किंवा जे काही बांधकाम क्षेत्र उद्योग आहे ज्यामध्ये फार्म हाऊसेस असतील यामध्ये या ठिकाणी आपल्या देशामध्ये फॉरेन डिरेक्ट इन्व्हेस्टमेंट प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक जी आहे ती प्रतिबंधित करण्यात आली आहे। हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। चलूया आजच्या आपल्या शेवटच्या प्रश्नाकडे, जो की मित्रांनो या ठिकाणी हॅलन गॅपर गिबन सेंच्युरी संदर्भात आहे। सर या ठिकाणी जो काही प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। इन विच स्टेट हॅलन गॅपर गिबन सेंच्युरी लोकेटेड, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर या प्रश्नाचे सरळ जर उत्तर पाहितले तर पर्याय बी हे या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील। आसाम या राज्यामध्ये मित्रांनो हॅलन गॅपर गिबन सेंच्युरी असलेली आपल्याला दिसते। साईडला तुम्ही आपल्या इंडियाचा मॅप पाहू शकताय, जो की फिजिकल मॅप ऑफ इंडिया आपल्याला दिसत आहे। या ठिकाणी जो काही नॉर्थ ईस्टचा एरिया आहे या एरियामध्ये या ठिकाणी तुम्ही आसाम हे राज्य पाहू शकताय आणि याच राज्यामध्ये या ठिकाणी आपल्याला हॅलन गॅपर गिबन सेंच्युरी दिसते। या सेंच्युरीचे वैशिष्ट्य म्हणजे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला आढळणारे हे छोटेसे एप माकड, जे की या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण प्रजाती म्हणून बघितले जाते। या ठिकाणी न्यूजमध्ये हॅलन गॅपर गिबन सेंच्युरी का आहे तर या ठिकाणी जे काही इंडियन रेल्वे आहे, इंडियन रेल्वेकडून या ठिकाणी जे काही ब्रिजेसची आहे त्या ब्रिजेसची या ठिकाणी निर्मिती केली जात आहे आणि ते जे ब्रिज आहेत ते या ॲप माकडांसाठी उपयोगी ठरतील या दृष्टिकोनातून ते निर्माण केले जात आहेत। त्यामुळे या ठिकाणी हॅलन गॅपर गिबन सेंच्युरी न्यूजमध्ये असलेली दिसते, जिचे की या ठिकाणी आपण चर्चा करत आहोत। तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 5 जूनचं जे काही आपलं वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण पूर्ण केलं आहे। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। त्याचबरोबर आपल्या व्हिडिओविषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला एकदा अवश्य सबस्क्राईब करून घ्या आणि त्याचबरोबर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे त्या ठिकाणी तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनल ही जॉईन करायचे आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक्स आणि त्याचबरोबर स्पर्धा परीक्षांसंदर्भात महत्त्वपूर्ण ज्या काही अपडेट आहेत त्या तुम्हाला योग्य वेळोवेळी भेटत राहतील। आणि विशेष म्हणजे आपल्या डिस्कशनची जी काही PDF आहे त्याची फाईल ही तुम्हाला त्या ठिकाणी भेटून जाईल। आज इथे थांबत आहोत, भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत।